बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद सरनाइक सर जी का। मेरी एक बार मेरी दिली तमन्ना है कि मैं इनसे मिलूं एक बार, और बहुत बहुत धन्यवाद हमारे डॉक्टर साहब का और यहाँ के मैनेजमेंट का। यस, सब लोग को ही आना चाहिए। बहुत अच्छे डॉक्टर हैं, स्टाफ अच्छा है। रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे असा मानदंड मानणारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीरा भाईंदर शहरामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी सुपर स्पेशालिस्ट कॅशलेस हॉस्पिटलची उभारणी केली। ते त्यांच्या आईच्या नावावर मातोश्री इंदिराबाई सरनाईक यांच्या नावाने हा हॉस्पिटलची उभारणी केली। आज या हॉस्पिटलमध्ये लोकांच्या सेवेमध्ये रुजू झालेला आहे। आज त्याचा पाहणी दौरा होता। यावेळी आमदार प्रताप सरनाईक हे स्वतः उपस्थित होते, नरेश मस्के स्वतः उपस्थित होते। आजार पण आलं की लोकांच्या खिसाला तर कात्री भेटते, पण त्यांच्या मनालाही चटका लागते की एवढा मोठा खर्च पेलणार कुठे। पण आमदार प्रताप सरनाईक यांच्या दूरदृष्टीच्या मार्फत मीरा भाईंदरच्या जनतेला एक सुखाची झोप कुठेतरी मिळणार आहे। कारण मीरा भाईंदर शहरातील सुपर स्पेशालिस्ट आणि 5 लाखापर्यंत मोफत असलेली औषधही मिळणार, तिथे उपचारही होणार असं सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आज लोकांच्या सेवेमध्ये रुजू झालेलं आहे। या संपूर्ण विषयाबद्दल आमदार सरनाईक यांचं काय म्हणणं आहे, खासदार नरेश मस्के यांचं तरी काय म्हणणं आहे, आणि स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये जे काम करणारे डॉक्टर आहेत तसेच इथे आलेले जे पेशंट आहेत त्यांचं नक्की म्हणणं काय आहे आपण जाणून घेऊ। मैं नया नगर मीरा रोड से आया हूँ और एक्चुअली मेरी वाइफ बहुत सीरियस कंडीशन में हो गई थी। मैं वहाँ पर एक हॉस्पिटल में रखा था वहाँ पर नया नगर में, लेकिन हम लोग को उनकी हालत एकदम क्रिटिकल दिखने लगी। तो हम लोग ने फिर हमको उधर एक लेडीज़ खड़ी थी। एक्चुअली हम लोग जा रहे थे, पहला हम लोग भक्ति विधान का सोचे, फिर वहाँ पर ज़्यादा ये हो गया तो किसी ने बोला हम लोग को कैम्प में लेके जाओ। तो वहाँ एक लेडीज़ खड़ी हुई थी, उसने बताया कि हमारे सरनाईक जी ने यहाँ हॉस्पिटल खोले, आप वहाँ जाओ। तो रात के कुछ तकरीबन 9:30 या 10 बज रहे थे। तो हम लोग इधर आए तो अंदर कोई डॉक्टर नहीं था, लेकिन उस टाइम पे कुछ हमारे एक दोस्त थे, इरफान भाई है, तो उन्होंने फिर फ़ोन किया सरनाईक जी को। तो उन्होंने यहाँ पर बोले कि अभी के अभी एडमिट करो। तो जब हम लोग आए तो यहाँ पर एडमिट करे उनको, और मतलब मेरी वाइफ एकदम सीरियस कंडीशन में थी, जो कि डॉक्टर बोले थे 2-3 दिन की मेहमान है बस। यहाँ पर आने के बाद हमारे डॉक्टर हमारे शेख साहब है और डॉक्टर आशिक जी है, इनसे मुलाकात हुई। इन्होंने जो उनका इन्फेक्शन निकाला, 12 दिन हम लोग रखे, हमारा 1 रुपया यहाँ नहीं लगा, किसी ने हमसे ना पैसा मांगा है। अब बहुत अच्छे डॉक्टर से लेके नर्स और अपने जो भाई लोग रहते, आया भाई, मतलब हमको कुछ वो नहीं पड़ा। ऐसा लग रहा है कि हम प्राइवेट में जो 1 लाख 2 लाख 3 लाख जाते हैं ना भर के पैसा, वैसा लगता है, लेकिन यहाँ हमको ऐसा लगे नहीं। आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेच्या काही गोष्टींचं उद्घाटन आहे आणि त्याकरता आलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या पुढाकाराने एक हॉस्पिटल उभारलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी याकरता खूप मदत केलेली आहे आणि कॅशलेस हॉस्पिटल आहे त्याची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे। आणि आपण जर म्हणत असाल, काही जणांचा प्रश्न आहे की खासदार आणि खासदाराची कामं ही सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे। वॉटर गटर मीटर याच्यामध्ये खासदार अडकून राहिलं, मला असं वाटतं की त्याकरता नगरसेवक आहेत, आमदार आहेत आणि ते रात्रंदिवस काम करत आहेत। ते काम करत नसतील तर त्याच्यामध्ये आपण लुडबुड करणं मला योग्य वाटत नाही। ते काम करत आहेत, परंतु जे विषय होते, जे संसदेमध्ये दिल्लीमध्ये जे विषय अडकलेले आहेत, मीरा भाईंदरचा जो खारलँडचा जो विषय हा संसदेमध्ये मी स्वतः मांडलेला आहे। फक्त मांडून नाही तर 377 मध्ये सुद्धा हा मुद्दा आणलेला आहे। 2 वेळा हा विषय मांडलेला आहे। जर्मनमध्ये राहणारा एक आपला जैन बांधव आहे, त्याची मुलगी जवळजवळ 4 वर्षापासून आज जर्मन सरकारने ताब्यात घेतलेली आहे की आई वडील नीट सांभाळू शकत नाहीत। ती मुलगी, तिचे आई वडील रात्रंदिवस रडतायत, वेगवेगळ्या ठिकाणी भेटतात, परंतु संसदेमध्ये हा विषय मांडलेला आहे। विदेश मंत्र्यांना सुद्धा मी त्या ठिकाणी भेटलो, लवकरच हा विषय सॉल्व्ह होईल। त्याचबरोबर या ठिकाणचं आपल्याला माहिती असेल सेतू केंद्र बंद होतं आणि ते सेतू केंद्र ज्या दिवशी मला कळलं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण सुरू केलं। काही मीडियाच्या लोकांना मी त्या बातम्याही पाठवल्या होत्या। रेल्वे स्टेशनवरती शौचालयाचा आणि स्वच्छतागृहाचा विषय होता, ते त्यांच्या अधिकारी, या ठिकाणचे रेल्वेचे अधिकारी स्टेशन आणि त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होता, त्याचा सुद्धा विषय
आपण DRMकडे घेतला आणि तो सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. खासदाराची कामं दिल्लीची जी असतात, जे काही सेंट्रलची असतात, आपण अपेक्षा वॉटर गटर मीटरची ठेवत असाल त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणं गरजेचं आहे. पण सक्षम कार्य सक्षम लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत. या ठिकाणी दोन्ही आमदार आमचे आहेत, दोन्ही चांगल्या पद्धतीने काम करतात आणि मीडियाला भेटणं म्हणजेच काम करणं असं नाही आहे. बरोबर आहे. पासून अभिनंदन करतो की मीरा भाईंदरचे एवढे मोठे प्रश्न, जी जर्मनीमध्ये अडकलेली आमची एक मुलगी आहे, त्याचबरोबर आमचा जो महत्त्वाचा मिठागराचा प्रश्न आहे, हे नॅशनल इश्यू आहे, सेतूचा प्रश्न आहे, रेल्वेचे काही सुधारणा होती, टॉयलेटपासून सगळ्या गोष्टी, ह्या अतिशय कामी कालावधी मिळाला असताना सुद्धा लोकसभेमध्ये त्यांनी जे हे मुद्दे मांडले त्याबद्दल त्यांचं सर्व मीरा भाईंदर शहरातील नागरिकांच्या वतीनं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की पहिल्याच बैठकीमध्ये त्यांनी संसदेमध्ये कसे शब्दप्रयोग करायचे आणि कशा समस्या मांडायच्या, 0 आवरमध्ये काय मांडायच्या आणि इतर मुद्दे काय मांडायचे हे त्यांनी लक्षात घेतलं आणि सर्वप्रथम मीरा भाईंदरला स्थान दिलं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर हे कॅशलेस हॉस्पिटल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यानं ह्या मीरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये कैलासवासी इंद्रबाई बाबूराव सरनाईक हॉस्पिटलचं निर्माण आम्ही केलं होतं. 100 बेडचं हे हॉस्पिटल अतिशय चांगल्या प्रकारे संस्था चालवत आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लोकांचं तर असं म्हणणं आहे की या ठिकाणी आम्हाला जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जे मिळत नाहीत त्या सुविधा आम्हाला ह्या ठिकाणी मिळत आहेत आणि मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं आमच्या महापालिका आयुक्तांचं की त्यांनी ह्या प्रकरणी लक्ष घातलं आणि लवकरात लवकर ही इमारत लोकांना सेवेसाठी स्वतःहून दिली. त्यामुळे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे 100 बेडचं हॉस्पिटल मीरा भाईंदर शहरामध्ये चालू आहे आणि भविष्यामध्ये फक्त ऑरेंज आणि येलो रेशन कार्ड नव्हे तर व्हाईट रेशन कार्डवाल्यांनासुद्धा आम्ही ह्या ठिकाणी आता पेशंट्स घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे कुणीही उपचारापासून वंचित राहणार नाही. कुठलंही मोठं जरी ऑपरेशन असेल तरी 5 लाखापर्यंतचा इलाज पूर्णतः मोफत ह्या हॉस्पिटलमध्ये केला जाईल. मी खासदार साहेब आणि आयुक्त संजय काटकर हे ह्या ठिकाणी व्हिजिट द्यायला आल्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. हमारे पास डेली बेसिस पे मोर देन 100 पेशेंट्स तो आते हैं, तो काफ़ी टाइप के पेशेंट्स आते हैं. इमरजेंसी में, क्रिटिकल केयर में, स्ट्रोक के पेशेंट्स, MI के पेशेंट्स, सर्जरी के काफ़ी आते हैं, हर्निया के आते हैं, नी रिप्लेसमेंट के आते हैं, तो ये सारे आते हैं. नॉर्मल OPD बेसिस पे भी फीवर वाले पेशेंट्स होते हैं. उनके वीडियोस भी उन्होंने बाद में लिए थे आफ्टर ऑपरेशन, तो उनका भी बहुत पॉजिटिव रिस्पॉन्स आया है.